नमस्कार. भारतामध्ये उद्योगपती म्हटलं की आज आपल्या डोळ्यासमोर काही मोठी नावं येतात. टाटा, अदानी आणि अंबानी. पण या तिन्ही नावांकडे भारतीय समाज ज्या नजरेने पाहतो त्या नजरेत एक मूलभूत फरक आहे आणि तो फरक आहे विश्वासाचा. त्यामुळेच आज प्रश्न फक्त टाटा समूह किती मोठा आहे हा नाही. खरा प्रश्न हा आहे की भारतासाठी टाटा नेमकं किती आवश्यक आहे आणि देशाच्या वाढती राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात टाटा या नावावरचा विश्वास कायम राहणार का? नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये उद्योगाची सुरुवात केली आणि त्यानंतर आता टाटा समूहाने भारताच्या औद्योगिक विकासात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. आज टाटा समूह केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही. माहिती तंत्रज्ञानापासून वाहन उद्योगांपर्यंत, पोलादापासून विमान वाहतुकीपर्यंत, दूरसंचारापासून ग्राहक उत्पादनापर्यंत टाटा समूहाचा विस्तार. टाटा समूहाची सर्वात मोठी ताकद केवळ त्यांची आर्थिक क्षमता नाही तर अनेक दशकात निर्माण झालेली विश्वासाची प्रतिमा आहे. टाटा सन्स मधील 66% हिस्सा टाटा ट्रस्टकडे असून या ट्रस्ट मार्फत शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास आणि संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वापरला जातो. त्यामुळे टाटा हे केवळ एक उद्योग घराणं नसून भारतीय कॉर्पोरेट व्यवस्थेतील एका विशिष्ट संस्थात्मक संस्कृतीचं प्रतीक आहे. याच ठिकाणी येतो आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. भारताच्या उद्योग विश्वात राजकारण आणि मोठ्या कॉर्पोरेट समूहांचे संबंध गेल्या काही वर्षात मोठ्या चर्चेचा विषय झाले आहेत. अदानी आणि अंबानी समूहांची झपाट्याने झालेली वाढ, सरासरी प्रकल्पांमधील त्यांची मोठी भूमिका आणि सरकारची असलेल्या जवळीकीवरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. सरकार आणि उद्योग यांच्यात संबंध असणं स्वतःमध्ये काही चुकीचे नाही. मोठ्या पायाभूत सुविधा, ऊर्जा, संरक्षण, विमान वाहतूक, दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सरकार आणि खासगी उद्योग यांचं सहकार्य अगदी आवश्यक आहे. पण प्रश्न सहकार्याचा नसून समान संधीचा आहे. एखाद्या उद्योग समूहाची आर्थिक ताकद त्याच्या कार्यक्षमतेमुळे वाढते की राजकीय जवळीकीमुळे, अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली तर त्याचा परिणाम केवळ उद्योग समूहावर होत नाही, संपूर्ण उद्योग व्यवस्थेवरील विश्वासावर होतो. आणि इथेच टाटांचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं. टाटा समूहाने अनेक दशकांमध्ये स्वतःची एक वेगळीच ओळख केवळ सरकारी आश्रयावर नाही तर उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान, सामाजिक गुंतवणूक आणि संस्थात्मक विश्वासाच्या आधारावर निर्माण केली. ही त्यांची सार्वजनिक प्रतिमा आहे. म्हणूनच भारतात टाटा नावाकडे पाहताना अनेकदा केवळ कंपनी किंवा शेअर बाजाराचा विचार केला जात नाही तर एका विशिष्ट मूळ व्यवस्थेचा विचार केला जातो. आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील राजकीय प्रभाव वाढत असताना टाटा या मूळ व्यवस्थेची वेगळी ओळख टिकवू शकेल का? कारण पैसा आणि बाजार मूल्य महत्वाचं आहे, पण कोणत्याही मोठ्या ब्रँडसाठी विश्वास हे त्याहून मोठं भांडवल असतं. आज टाटा समूहाची आर्थिक ताकद प्रचंड आहे, पण टाटा नावाची खरी ताकद सामान्य भारतीयाच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामध्ये आहे. टाटा मोटर्सची गाडी असो, टायटनची उत्पादनं असो, TCS असो, टाटा स्टील किंवा टाटा एअरलाइन्सच्या माध्यमातून विमान वाहतुकीतील भूमिका असो, या सर्वांच्या पलीकडे टाटा या नावाशी जोडलेली एक सार्वजनिक प्रतिमा आहे आणि हीच प्रतिमा टिकवणं टाटा समूहासमोरील भविष्यातील सर्वात मोठं आव्हान आहे. यामधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेतृत्व बदल. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहासमोर सर्वात मोठा प्रश्न होता की त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाची आणि मूल्यांची परंपरा पुढे कोण घेऊन जाणार. आता एन चंद्रशेखरन यांनी फेब्रुवारी 2027 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. टाटा ट्रस्टने पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली. त्यामुळे पुढील नेतृत्व केवळ समूहाचा व्यवसाय किती वाढवतं यावर त्याचं यश मोजलं जाणार नाही तर टाटा नावाशी संस्थात्मक विश्वासार्हता किती टिकवते यावरही त्याची कसोटी होणार आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रश्न अदानी विरुद्ध टाटा किंवा अंबानी विरुद्ध टाटा असा नाही. भारताला टाटांची किती गरज आहे आणि भारताला ती गरज आहेच. मोठ्या उद्योग समूहांनी रोजगार निर्माण करावा, गुंतवणूक करावी, तंत्रज्ञान आणावं
जागतिक बाजारात भारतीय कंपन्यांना स्पर्धात्मक बनवावे आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना द्यावी हीच एक माफक अपेक्षा असते. पण त्याचवेळी भारताला कॉर्पोरेट क्षेत्रात पारदर्शकता, समान स्पर्धा आणि संस्थात्मक स्वायत्तता ही आवश्यक आहे. कारण उद्या जर भारतीय नागरिकाला प्रत्येक मोठ्या उद्योग समूहाकडे पाहताना पहिला प्रश्न असा जर पडू लागला की हा उद्योग किती सक्षम आहे आणि किती सत्तेच्या जवळ आहे, तर ती परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच चिंताजनक असेल. उद्योग आणि सरकार यांच्यातील संबंध पारदर्शक असतील, नियम सर्वांसाठी समान असतील आणि उद्योगाची वाढ ही कार्यक्षमता, नवकल्पना आणि गुंतवणुकीच्या आधारावर होत असेल तर कोणताही उद्योग समूह मोठा झाला तरी त्याचं स्वागतच आहे. पण टाटा समूहासाठी कसोटी आणखी वेगळी आहे. कारण टाटा जर फक्त आणखी मोठा कॉर्पोरेट समूहच बनला तर भारताने काहीतरी गमावलं असेल. टाटा समूहाची ऐतिहासिक ओळख केवळ मोठ्या कंपन्या उभा करण्यात नाही, तर व्यवसाय आणि सामाजिक जबाबदारी यांच्यात एक संबंध निर्माण करण्यात आला. भारताला असे उद्योग समूह हवेत ज्यांच्याकडे पाहताना सामान्य नागरिकाला वाटेल की हा उद्योग मोठा आहे, शक्तिशाली आहे, जागतिक आहे, पण त्याच वेळी तो देशाच्या लोकशाही संस्था आणि नियमांपेक्षा मोठा नाही. हीच खरी कसोटी. टाटा समूहाने सरकारशी संबंध ठेवले कारण टाटा हे नाव कोणत्याही सरकारशी जोडले नाही, ते जोडलं आहे फक्त विश्वासाशी. आता या सगळ्यामध्ये सरकारची काही विशिष्ट उद्योग समूहांशी असलेली जवळीक ही टाटा समूहाला एक नवं आव्हान आहे. आणि म्हणूनच प्रश्न अदानी विरुद्ध अंबानी, अंबानी विरुद्ध टाटा असा नसून त्यापेक्षा मोठा आहे. भारतातील प्रत्येक उद्योग समूह सरकारच्या जवळीकीपेक्षा आपल्या गुणवत्तेच्या, पारदर्शकतेच्या, नवकल्पनांच्या आणि कामगिरीच्या आधारावर मोठा होणार का, हा आजचा खरा प्रश्न. कारण या सगळ्यातून कोणती राजकीय शक्ती टाटा समूहाला घेरण्याचा प्रयत्न करते का? कारण उद्योगाची ताकद राजकीय जवळीकीच्या मोजपट्टीने मोजली जाऊ लागली तर नुकसान कोणत्याही एका उद्योगपतीचं होणार नाही. नुकसान होईल ते भारतीय उद्योग विश्वासावरील जनतेच्या विश्वासाचं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्यलोक.